सांगितलं की महासंचालकांनी क्लीन शीट दिली. मी आज सदनामध्ये सांगितलेलं आहे. मी कोणाचं भांडवल करत नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही आहे. सामान्य माणूस ज्यावेळेला तक्रार करतो त्या पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याकडून न्याय मिळाला नाही. जे कोणी तक्रार दाखल केले ते कोणत्या पक्षाचे नव्हते. माझी विनंती आहे, मी कालही सदनामध्ये बोललेलो आहे मुख्यमंत्री महोदय, जर चुकीचं निघालं तर हा शशिकांत शिंदे जाहीर माफी या सभागृहात मानेल. ज्यावेळेला गांभीर्याने बोलतो त्यावेळेला ते स्वतःच बदली मागतायत आता, पण तिथे यायलाच कोण तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण खरोखर आमच्याकडून, मी राजकीय भांडवल करत नाही, करायचं तर 3 वर्षापासून केला. पोलिसांच्याकडून रिपोर्ट घ्या, हप्ते कोण गोळा करतो त्यांची नावं सकट मी दिली होती. त्याचबरोबर ज्या लोकांना त्यांनी कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून सगळं घ्या. माझी विनंती एवढीच आहे मुख्यमंत्री महोदय, नुसत्या त्या पीआयची आणि आपण सांगताय की गुन्हे कमी झालेत. आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांकडे बघितल्यानंतर गुन्हेगार चरचर कापले पाहिजे, हे शून्यात आलं पाहिजे रेकॉर्ड. पण तरी सुद्धा आपण सांगितलं बोललाय की कमी झाले याचं समर्थन आम्ही करणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की या 2 विषयासंदर्भामध्ये आपल्याकडून कायदा सुव्यवस्था राहण्याच्या संदर्भातली कारवाई आणि त्याच्याबद्दल काय दुरुस्त्या करतील त्याच्याबद्दलचं उत्तर आणि याची चौकशी क्लीन चिट दिली तरी मागणी केल्यानंतर, पत्र केल्यानंतर आपण चौकशी करा, पुराव्यासकट मी देतो आणि ते दिलेले खरं ठरलं तर त्यांच्यावर कारवाई करा. शिंदे साहेब, आपण जो पेनड्राईव्ह दिला त्या अनुषंगाने ऑलरेडी त्या ठिकाणी चौकशी पुन्हा अजून द्या, पुन्हा चौकशी करू आणि जर दोषी आढळले तर तुम्ही सॉरी मागण्याची गरज नाही. विभागाच्या वतीनं मी आपलं सॉरी म्हणेल, पण निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर जर तो दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई करू. इतका शब्द सभागृहामध्ये. सभापती महोदय, एक आपण याच सभागृहामध्ये हा प्रश्न आला. सभापती महोदय, माननीय राज्यमंत्री, तुम्ही स्पर्धेमध्ये एकदम चांगल्या रीतीने बॅटिंग करताय, त्याबद्दल काहीच वाद नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय मान्य करतायत की आम्ही चौकशी करू. जरा एक मिनिट. सभापती महोदय, त्या व्यक्तीला किंवा त्या पीआयला 3 वर्ष पण झालेले, म्हणजे असं का लागून गेले, अत्याचार झाली, त्याची केस घेतली नाही म्हणून ती घटना घडली. आणि ही घटना घडल्यानंतर मग सभापती महोदय आपण चौकशी मागणी करता, द्या ना त्याला आठवड्याभरावर, ते सक्तीच्या रजेवर पाठवा ना आणि करा चौकशी आठवड्याभरामध्ये. हे तुम्ही निर्णय घ्या ना. आणि सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदय, ही पण गंभीर बाब आहे की सन्मान्य सदस्य, एक ज्येष्ठ सदस्य मंत्री राहिलेले, त्यांच्या घरावरती पीआय पाठवलेले आहेत. काय बोला का नाही, बोला आम्ही सगळं बघायला आलो कसं चाललंय घरामध्ये. ही काय पद्धत आहे सभापती महोदय, लोकप्रतिनिधीच्या इकडे. म्हणून सभापती महोदय विनंती अशी आहे की तुम्ही जर करायचे, एक तर त्याला 3 वर्ष झालेले आहेत, नाही तर तुम्ही त्याला सक्तीने आठवड्याभर पाठवा आणि तुम्ही चौकशी करा. सभापती महोदय, सन्मान्य सचिनजी अहिर, एक तर आपल्याला पूर्ण माहिती नाही, मी आपल्याला सॉरी म्हणतो. त्याला 3 वर्ष झालेले नाही आहे, 2च वर्ष झालेले आहे. दुसरं नाही, 2च वर्ष झाले आहे. मी आपल्याला जबाबदारपणे माहिती घेऊन त्या ठिकाणी सांगतोय, त्याला 3 वर्ष नाही 2 वर्ष झाले. दुसरं, सन्मान्य सदस्यांचा मान ठेवत जरी पोलीस महासंचालकाकडून त्या ठिकाणी काही म्हणतात की आता त्याची बदली करा, हे अन्यायकारक होईल. जर त्याची चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली तरी देखील यांच्या सांगण्यावरती, यांच्या माहितीवरती आपण पुन्हा त्या ठिकाणी चौकशी लावलेली आहे आणि चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो दोषी आढळला निश्चितपणे त्यावर कारवाई करण्यात येईल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.